गुन्हा कधीही लपून राहत नाही. कितीही प्रयत्न केला तरीही कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही. कितीही चॅप्टर असला तरीही गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या. फक्त तुम्ही राहा प्रत्येक क्षणी सावध. क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. ऑनर किलिंग, खोट्या प्रतिष्ठेच्या वलयानं निरपराधांचे बळी जाण्याच्या घटना तशा नव्या नाहीत. सामाजिक खोट्या प्रतिष्ठेनं आणि पुरुषप्रधान मानसिकतेतून पोटच्या गोळ्याचा जीव घेण्याची विकृती अनेकदा समोर येते. कोल्हापुरात मागच्या आठवड्यातच अशीच एक मानसिक विकृती समोर आली आहे. जातीबाहेर लग्न केल्यानं दोघा भावांनी सख्या बहिणीची आणि तिच्या पतीची निर्घृणपणे हत्या केली आहे. पाहूया कोल्हापुरातील हे ऑनर किलिंग प्रकरण. कोल्हापूर ही शाहू महाराजांची नगरी. शाहू महाराजांनी माणुसकीला लागलेली कीड नष्ट करण्यासाठी काम केलं. सर्वांना समान अधिकार आणि व्यक्ती स्वातंत्र्याची भक्कम पायाभरणी करून दिली. पण त्याच कोल्हापुरात पुरोगामित्वाचीच हत्या होते ही बाब लाजिरवाणी. पुरुष प्रधान हेका मिरवणाऱ्यांनी खोट्या प्रतिष्ठेपायी कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त केली आहेत. कोल्हापुरामध्ये गेल्या आठवड्यात असंच काहीसं घडलं. पन्हाळा तालुक्यातल्या बच्चे सावर्डीतली ही घटना. इंद्रजित कुलकर्णी हा तरुण इथेच एका मेडिकल स्टोअरमध्ये काम करायचा. गेल्या अनेक दिवसांपासून इंद्रजितचं मेघा पाटील या तरुणीशी प्रेम संबंध होते. काय कन्सेशन देणार? आपला कंपनीचा रेट आहे तो. कन्सेशन द्या आम्हाला. बच्चे सावर्डे गावापासून 7 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या थेर गावात मेघा राहत होती. मेघाला जयदीप आणि गणेश हे 2 भाऊ. मेघाच्या कुटुंबियांची गावात प्रतिष्ठा. मला तुमच्यासाठी 80 रुपयाला देत आहे. ठीक आहे सर, पैसे लवकर द्या. लवकर द्या आम्हाला. हो सर, हो सर. घरातल्यांच्या भीतीनं इंद्रजित आणि मेघा चोरून चोरून भेटायचे. अरे मग मी तुला तेच सांगतो ना, किती दिवस फिरणार असं आपण. लग्न करूया ना. हो, पण तुला माहिती आहे ना माझे भाऊ किती डेंजर आहेत. ते खूप रागवतील. अरे जे भाऊ नाही आयडिया ते कसे आहे. म्हणजे भावाचं काय घेऊन बसलीस तू? मी आहे ना रेडी. तू तयार आहेस ना लग्न करायला? हो अरे, मला माहिती आहे तू चांगला जॉब करतोय, आई बाबा आहे. पण त्यांचं हे चोरून चोरून भेटणं एक दिवस डोळ्यावर आलं. जयदीप आणि गणेशच्या मित्रांनी मेघा आणि इंद्रजितला भेटताना पाहिलं. आता मलाच काहीतरी करावं लागेल. तुझा भाऊ म्हणजे काय खाऊ माणूस आहे का? हे बघ फोटो बिटो एकदम एक नंबर. बॉडी बिडी हे क्या हो रहा है? ऐसे भागते भागते आ रहा है. हे सरळ बोल. पहिला सांगतो, समजलं ना? तुझ्यासारखे असे किती चमचे आहेत ते सांगायला. त्यांच्या भेटण्यानं संतापलेल्या मेघाच्या भावांनी गुंडांकरवी इंद्रजितला मारहाणही केली. मारहाणीनं हे प्रकरण इथेच थांबेल असं जयदीप आणि गणेशला वाटलं, पण नाही. परिवारासमोर याक का दरिया है और डूब के जाना है याची कल्पना इंद्रजित आणि मेघाला होतीच. मेघाच्या कुटुंबियांचा या लग्नाला विरोध होता, पण हा विरोध न जुमानता 24 जूनला त्यांनी पळून जाऊन लग्न केलं. मेघा, हा? काय झालं? काय नाही रे. बस अरे कसला विचार करतेस तू? जय आणि गणेश, मी त्यांची एकूण एक बहीण असून सुद्धा त्यांनी मला एक्सेप्ट नाही केलं. अरे होईल होईल, सगळं चांगलं होईल. तू एवढा विचार करू नकोस. इंद्रजित आणि मेघाच्या या आंतरजातीय प्रेम विवाहानं पाटील कुटुंबाची तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांच्या खोट्या प्रतिष्ठेला जणू धक्काच लागला.
बहिणीनं जाती बाहेर लग्न केल्यामुळे आम्हाला समाजात तोंड दाखवायला जागा नाही, या गैरसमजानं जयदीप आणि गणेश प्रचंड संतापले. दिवस उलटत गेले. प्रकरण तसं थोडं शांत झालं. मेघानं पळून जाऊन आंतरजातीय विवाह केल्यामुळे जयदीप आणि गणेशला मित्र आणि नातेवाईकांकडून टोमणे ऐकायला मिळत होते. बऱ्याचदा कुचेष्टा सुद्धा होत होती. वारंवार होणाऱ्या अपमानानं मेघाबद्दल जयदीप आणि गणेशच्या मनात राग बळावत गेला. आणि आता इंद्रजित मेघाचा काटा काढायचाच असं खुनी तांडव जयदीप गणेशच्या डोक्यावर थैथयाट करत होतं. झालं ना तुझ्या मनासारखं? घालवली आमची इज्जत तुझ्यामुळे ना कुठे हमरे. जय गणेश झालं, लावलीच वाट आमची सगळीकडे. केलं मनासारखं? सगळ्या मित्रांमध्ये आमची इज्जत काढून टाकली. कोणी बोलायला तयार होत नाही. जे झालं ते झालं. मी आता इंद्रजितची बायको आहे. आणि हे तुम्हाला स्वीकारावंच लागेल. आणि हेच खरं. झालं ते झालं. आता बसा, मी चहा घेऊन येते. भाऊ पहिल्यांदाच घरी आल्यामुळे मेघा चहा करायला किचन मध्ये गेली. मेघाला वाटलं इंद्रजित म्हणाला ते खरं ठरलं. अखेर भावांनी आपल्याला स्वीकारलं. पण जयदीप आणि गणेशच्या मनात काही वेगळंच होतं. मेघा रक्ताच्या थारोळ्यात होती. तितक्यात इंद्रजित सुद्धा पोचला. जयदीप गणेशनं इंद्रजितवर 9 वार केले. दोघांना संपवून जयदीप आणि गणेश मित्राच्या दुचाकीवरून पळून गेले. गोळीबार मैदान कसबा बावडा इथं एका तरुण दाम्पत्याची हत्या झालेली आहे. त्यांचा खून करण्यात आलेला आहे. मृतकाची ओळख पटलेली आहे. मृतक युवकाचं नाव आहे इंद्रजित श्रीकांत कुलकर्णी. हा सातर्डेचा राहणारा आहे. त्याची पत्नी मेघा, या दोघांचाही ते राहत असलेल्या भाड्याच्या घरामध्ये रात्री 10 ते 10:30 वाजताच्या दरम्यान खून झालेला निदर्शनास आलेला आहे. दोघांनाही अतिशय निर्घृण पद्धतीने मारलेलं आहे. हत्याराचा जर अंदाज केला तर एकतर हा दोन्ही बाजूनी धार असलेला धारदार चाकू किंवा गुप्ती याचा वापर केलेला दिसतो. झाला प्रकार पोलिसांच्या लक्षात आला आणि पोलिसांनी 5 तासांच्या आत जयदीप पाटील, गणेश पाटील आणि नितीन काशीद या आरोपींना गजाआड केलं. प्रतिष्ठेच्या खोट्या मुखवट्यानं इंद्रजित मेघाचा बळी गेलाच, पण जयदीप आणि गणेशचं करिअर सुद्धा संपलं. आतताईपणामुळे हे दोघे थेट तुरुंगात पोचले. आंतरजातीय विवाहानं प्रतिष्ठेचा हेका मिरवताना स्वतःचाच कसा घात होतो, खोटी प्रतिष्ठा आणि त्यापायी झालेला संताप कुठे नेऊन ठेवतो, हे या कोल्हापूरच्या घटनेनं पुन्हा एकदा अधोरेखित केलं. राजर्षी शाहू महाराजांचा पुरोगामी वारसा लाभलेलं कोल्हापूर. पण याच कोल्हापूरमध्ये इंद्रजित आणि मेघाची जी हत्या झाली, त्या हत्येमुळं या पुरोगामित्वालाच काळीमा फासला गेला. त्यामुळे ऑनर किलिंगची मानसिकता समाजातून नष्ट होणार का, हाच खरा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, IBN लोकमत, कोल्हापूर. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पाहूया इसिसचं भारतात पसरलेलं दहशतवादी जाळं. तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत राहा क्राईम टाईम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. नागपूर विमानतळावर 3 तरुणांना ताब्यात घेण्यात आलंय. हे तरुण इसिसच्या संपर्कात असल्याचा ATSला संशय आहे. त्यांना चौकशीसाठी हैदराबादला नेण्यात आलंय. अशीच घटना मागच्या आठवड्यात पुणे मुंबईतल्या तरुणांबरोबर घडली आहे. जिहादच्या नावाखाली भारतीय तरुणांची माथी भडकावून दहशतवादी संघटना ISISमध्ये सामील होण्याचं आवाहन केलं जातं. हे जाळं मोठ्या प्रमाणात देशभर पसरलंय. नेमकं कसं विणलं जातंय हे दहशतवादी जाळं, पाहूयात यावर एक स्पेशल रिपोर्ट. इसिस या दहशतवादी संघटनेनं देशासह महाराष्ट्रातल्या तरुणांना जाळ्यात ओढण्याचा डाव रचलाय. त्यासाठी राज्यात एक टोळी कार्यरत असल्याचा संशय गुप्तचर यंत्रणांना आहे. सोशल मीडियावर इसिसचा म्होरक्या बगदादी जिहादच्या नावावर माथी भडकवण्याचं काम करतोय. या षडयंत्रात काही तरुण फसल्याचं यापूर्वी उघड झालंय. मोठ्या प्रमाणात जलद गतीनं इसिसचं जाळं सर्वत्र पसरतं.
हा नरसंहार घडवण्यासाठी बगदादीनं ब्रेन वॉशिंग करून अनेकांच्या डोक्यात बदल्याची भावना टाकली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करून निरपराधांचे धड शरीरापासून वेगळे करण्याचा लाईव्ह शो दाखवून दहशत निर्माण करण्याचा पुरटा प्रयत्न केला जातोय, तर कधी पाखंड पांघरून मानवी बॉम्ब बनवून अनेकांच्या आयुष्याची होळी करतोय. त्याचे मनसुबे काही वेगळेच आहेत, पण लोकांमध्ये विष पेरताना धर्माच्या नावाचा खोटा प्रचार पाखंडी बगदादी करतोय. मे 2014 मध्ये कल्याणमधले तरुण इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी सिरियाला गेले होते, तर मागच्याच आठवड्यात पुण्याच्या 16 वर्षांच्या मुलीला इसिसमध्ये सामील होण्यासाठी जात असताना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दुसरीकडे मालवणीतले 3 जणही इसिसमध्ये सामील होण्याच्या बातमीनं खळबळ उडाली होती. इसिसनं असा दावा केलाय की दहशतवादी संघटनेची पाळंमुळं घट्ट करण्यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी पोहोचू, त्यासाठी आम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. गृह मंत्रालयाच्या रिपोर्टनुसार इसिसमध्ये सामील झालेले 3 भारतीय त्या लढाईत मारले गेले, तर 20 पेक्षा अधिक भारतीय तरुण इसिसमध्ये कार्यरत आहेत. भारत सरकारने आतापर्यंत जो खुलासा केलाय त्यानुसार 23 भारतीय तरुणांचा इसिस या संघटनेत समावेश असल्याचं समोर आलंय. त्यामध्ये 6 भारतीय तरुण इसिसकडून लढताना मारले गेले, तर 80 भारतीय तरुण इसिसमध्ये सामील होण्यासाठी गेले. त्याचबरोबर यामध्ये जी नावं समोर येत आहेत तरुणांची, त्यात मोहम्मद उमार सुब्बान जो शिवाजीनगर बंगळुरूचा राहणार आहे, तर आतिफ वसीम मोहम्मद जो आदिलाबाद तेलंगणा इथला राहणार आहे, तर मौलाना अब्दुल कादिर सुलतान जो कर्नाटकातल्या भटकळ इथला राहणार आहे, तर शमीम फारुख टंकी जो कल्याण इथला राहणार आहे, तर फैज मसूद हा बंगळुरूतल्या कोकटाऊन मधला आहे, तर उत्तर प्रदेशातल्या आझमगड मधला मोहम्मद साजिद याचंही नाव या यादीमध्ये पुढे आलंय. जिहादच्या नावे भारतीय तरुणांचा वापर होतोय. काहींचा बळी त्यांनी घेतलाय, तर काही जीवांशी बगदादी आजही ब्रेनवॉश करून खेळतोय. भारताच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत तरुणांची माथी भडकवण्याचा पुरेपूर प्रयत्न होतोय. गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार इंटरनेटच्या माध्यमातून भारतीय तरुणांना इसिसशी जोडून ठेवण्यात येत आहे. अल कायदाही त्यात त्यांना मदत करत असल्याची माहिती मिळते. धर्माच्या नावावर माथी भडकवणारे हे संघटन किती फसवं आहे हे आता त्यांच्याकडे आकर्षित होणाऱ्या तरुणांनाही कळू लागलंय. कारण इसिसची तत्व वेगळी आहेत. इस्लामचा आणि त्यांचा संबंध नसल्याचा अनेकांना अनुभव आलाय. त्यात भारतीय तरुणांवर तर तिथं अत्याचारच करण्यात येत असल्याची माहिती मिळते. बांगलादेश, पाकिस्तान आणि भारतीय तरुणांना तिथं खालचा दर्जा दिला जातो. तिथं फक्त सिरिया आणि अरबच्या तरुणांना वरिष्ठ पदावर घेतलं जातं. त्यात गलेलठ्ठ पगार, सुरक्षा मिळते. भारतीय तरुणांचा फक्त भक्षक म्हणून वापर होतो. जिहादच्या नावावर त्यांना कुर्बान केलं जातं. जाती धर्माच्या नावावर तरुणांना भडकावून आपले मनसुबे सफल करून घेणाऱ्या या दहशतवादी संघटना हेच खरे आपले शत्रू आहेत हे आता प्रत्येकानं ओळखलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर तुम्हाला सावध राहावं लागेल जर तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून व्यवहार हाताळत असाल तर. तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. सालापासून भारतात इंटरनेटचा वेगानं प्रसार झाला. आधी कम्प्युटर आणि आता हातात असलेला स्मार्टफोन यामुळे जग एका क्लिकच्या दृष्टिक्षेपात येऊन ठेपलंय. इंटरनेट अगदी बिल भरण्यापासून लग्न जमवण्यापर्यंत, तर बँकेचे व्यवहार करण्यापासून तर नोकरी उपलब्ध करून देण्यापर्यंत सगळ्या कामांमध्ये इंटरनेटनं आघाडी घेतली आहे. या इंटरनेटच्या जंजाळात सेवांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला या ना त्या प्रकारे तुमची माहिती द्यावी लागते. मग अर्थातच या माहितीचा ओघ नेमका कुणाच्या हातात जातोय आणि ते त्याचा कसा वापर करतात, मग कशी होते सर्वसामान्यांची फसवणूक, बघूयात पुण्याहून सायबर क्राईमवर हा स्पेशल रिपोर्ट. नोकरी हवी आहे, लग्न जमवायचंय, बँकेचे व्यवहार करायचेत. लॉग इन करा, तुमची माहिती भरा आणि काम सोपं करा. बसल्या जागेवरून जगभरात कुठेही संवाद साधण्याची, संपर्क ठेवण्याची, बसल्या जागेवरून काम हातावेगळं करण्याची संधी देणारं प्रचंड ताकदवान माध्यम इंटरनेट. इंटरनेटचा वापर ज्या वेगानं वाढला तितक्याच वेगानं इंटरनेटवरून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये सुद्धा मोठी वाढ झाली आहे.
आणि अशा सायबर गुन्ह्यांचा छडा लागून आरोपी गजाआड होण्याची संख्या खूपच नगण्य आहे. अनोळखी व्यक्तींबरोबर तुमचे वैयक्तिक जे फोटोज आहेत, फॅमिली फोटोज आहेत, ते शेअर करू नका. तुमच्या व्यवसायाचे धंद्याचे जे गुपित आहेत ते या माध्यमातून एकमेकाशी शेअर करू नका की जे लोकांना सहजपणे उपलब्ध होतील. हॅकर्स जे आहेत त्यांच्या बाबतीत तुमचे ईमेल आय डी जे आहेत ते व्यवस्थितपणे चेक करा. तुमच्यासारखेच किंवा तुमच्या कंपनीसारखेच दिसणारे परंतु थोडाफार फरक असलेले ईमेल पाठवून अनेक कंपन्यांची इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये फसवणूक झाल्याची प्रकरणं आजकाल ऐकिवात आहेत. सायबर गुन्हेगारीत मुख्यत्वे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना लक्ष करण्यात येत आहे. सोशल साईट्सच्या माध्यमातून तरुणींना ब्लॅकमेल करणं, नोकरी विषयक साईट्सवरून नोकरीच्या आमिषाने पैसे घेऊन फसवणूक करणं, विवाह विषयक साईट्सवर नोंदणी करणाऱ्या महिलांची आर्थिक फसवणूक होणं, ज्येष्ठ नागरिकांकडून ईमेलवर माहिती मागवून त्यांची आर्थिक फसवणूक करणं, बँकेतून फोन आल्याची बतावणी करत खात्याची सर्व माहिती घेऊन त्या आधारे फसवणूक करणं हे सायबर गुन्ह्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. सायबर गुन्ह्यांमध्ये फक्त पुण्याचा विचार केला तर 2013 साली 73 गुन्ह्यांची नोंद झाली होती. 2014 साली ही संख्या झाली 82 आणि 2015 म्हणजे चालू वर्षात सप्टेंबरपर्यंत 57 सायबर गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. सायबर फसवणुकीत फक्त पुण्याचा विचार केला तर पुण्यामध्ये 2015 साली 77 तक्रारी या सोशल साईट्सशी संबंधित होत्या. त्यामध्ये अफवा पसरवणं किंवा ॲडमिनच्या विरोधात तक्रार अशा गोष्टी समाविष्ट होत्या. 32 तक्रारी या ईमेलवरून झालेल्या फसवणुकीच्या होत्या. 15 गुन्हे हे वेबसाईटवरून विवाह नोंदणीनंतर झालेल्या फसवणुकीचे होते. इंटरनेटचा वापर करताना जर योग्य ती खबरदारी घेतली तर होणारी फसवणूक टाळता येते. त्यामुळे इंटरनेट वापरताना सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. भारतात जवळजवळ 23 ते 24 कोटी लोक आज इंटरनेटचा वापर करतात आणि जवळजवळ 90 कोटी लोक आज मोबाईलचा वापर करतात. महाराष्ट्रात जवळजवळ 60 ते 70% जे सायबर क्राईम येतात ते सोशल नेटवर्किंगचे असतात. आपण जेव्हा फेसबुक आणि व्हॉट्सअपचा वापर करतो आपण तेव्हा आपल्याला बरीच काळजी घ्यावी लागते. आपल्याला भारतात जवळजवळ 85% लोक जर त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट आला तर ते एक्सेप्ट करून घेतात. आणि असं स्टॅटिस्टिक्समध्ये असं वी हॅव सीन की जवळजवळ आउट ऑफ 10 फ्रेंड रिक्वेस्ट 3 असे फ्रेंड रिक्वेस्ट असतात ते खोटे असतात. आणि वन्स ते तुमच्या ग्रुपमध्ये येऊन मग तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन यूज करून तुमच्या विरुद्ध ते गुन्हा करतात. पुणे पोलिसांकडून सध्या सायबर क्राईम टाळण्यासाठी मोठी जनजागृती करण्याचे प्रयत्नही होत आहेत. कॉलेज, ज्येष्ठ नागरिक संघ अशा ठिकाणी इंटरनेट वापरताना काय काळजी घ्यावी याची माहिती पोलिसांकडून देण्यात येते. इव्हन सोसायटीजमध्ये, मदरसांमध्ये आम्ही गेलेलो आहोत. अशा संदर्भातील जर काही प्रोग्राम्स तुम्हाला आयोजित करायचे असतील तर आमच्याशी संपर्क साधा. आम्ही ते या मार्गदर्शक म्हणून आमच्याकडचे अधिकारी कर्मचारी निश्चितपणे आनंदाने येतील. इंटरनेटच्या महाजालात स्वतःची सोय बघताना स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षा ही सुद्धा ध्यानात ठेवायला हवी. इंटरनेटमुळे काम सोपं झालं असलं तरी जागरूक राहिलो नाही तर जगणं कठीण होऊन बसेल याचंही भान ठेवणं गरजेचं आहे. थोडक्यात काय तर वाढणारे सायबर गुन्हे रोखणं हे बऱ्याच अंशी आपल्याच म्हणजेच इंटरनेट वापरणाऱ्यांच्याच हाती आहे हे सतत लक्षात ठेवायला हवं. वैभव सोनवणे, IBN लोकमत, पुणे. आपण जिथे असतो तिथे आजूबाजूलाच गुन्हा वावरत असतो. ऐन मोका साधून गुन्हा घडत असतो. म्हणून काही आढळलं संशयास्पद पोलिसांना कळवा बिनदिक्कत. आजच्या भागात इथेच थांबतोय. सावध रहा प्रत्येक क्षणी. पाहत रहा क्राईम टाईम, गुन्ह्यांचा पर्दाफाश.